थांबा इकडे सारखा आत किती आत गेलाय होय काय तिथं वरती सावडे आम्ही नरतवड्यात आहे नरतोड होय कोण आहे दोस्त नरतवड्यात नरतोड्यात आहे की आता म्हातारी माणसं आता पोरं तुमची जरी ओळखी जायची होईल का म्हातारी झाली वर जायचं जाऊ देतात काय वरती जाऊ देतात जाऊ देतात का बघा की फुलं लागल्यात काय फुलं लागल्यात फुलं लागल्या ती लागल्या ते कापात नाही ती न हा त्या ती चिकल लयच आहे आजचा कार्डिओ कास पठार कसं आहे वातावरण क्वालिटी कार्यकर्ता आमचं चाललेत मी आता अशा स्पॉटवर आहे इथून आम्हाला राधानगरीचं धरण पण दिसतंय बघू शकताय बघा हे राधानगरीचं धरण आणि हे जे दिसतंय हे काळामावडीचं धरण बघा मला बरोबर 3 तासाचा प्रवास आहे चालत तर 3 तास आपल्याला चालायचं आज फुल कार्डिओ होणार आहे एक अखंड 1 महिन्याचा कार्डिओ एका दिवसातच होणार आहे आज ॲप्स डबल दिसणार आहेत ह्या आजी बघा या उभ्या पेढ्याला शेळ्या घेऊन आल्यात चरायला हे बघा आजी दररोज येत आहे दररोज ही लास्टची पिढी या याला येणार आहे अशी पटार बिटारला नाहीतर आत्ताच्या पुरी आहेत काय करतात आजी जी आता बोलली ती खरंच खूप मुलींना खटकणार आहे त्यामुळे आता मी काही बोलत नाही त्यावरती इथून बघा काळामावडीचं मेन गेट धरणाचं दिसतंय अजून आम्हाला खूप वरती जायचंय ते माळीनगावचं जातं माहिती आहे का माळीनगाव तो पलीकडल्या साईडला डोंगर दिसतोय बरोबर तिथून माळींसारखी घटना घडलेली पूर्ण निम्मा डोंगर असा पूर्ण हरून त्या तिकडे पलीकडे दिसतात बघा हा खाली बरोबर खानच्या पर्यंत तिथे गेलेला आणि त्याला आता बरीच वर्ष झाली 10-15 वर्ष झाले असतील त्याला आता त्याच्यावर आता परत झाडं उगवलेले आहेत त्यामुळे आता तसं ओळखत नाही तो पण तशीच घटना इथं झालेली बरोबर छोटा मित्र काय भेटले बघा आम्हाला जंगली क्रॉप्स जंगली छोटा मित्रला बाय बाय बोललो आपण आणि चाललो आता महाराज कुठलं झाड ही माणसं आहेत काय बघा सालं खायला लागल्या झाडाची आणि आयुर्वेदिक आहे रे सातवानाचं झाड आहे हे आयुर्वेदिक झाड आहे हे जर का ह्याच्या साली जर का खाल्या तर सर्व रोगावर हे उपयुक्त असं झाड आहे पण कडू लागतंय जे चांगलं असतं ते आयुष्यात कडूच लागतं लक्षात ठेवा खरंच कडू लागते ते असं दे नाही तर साल पाठीमागे का पायाला बरोबर टाचल आहे काय हे किड बघा जळू रक्त ओढतात हे मला समजलं पण नाही वडा चालू केले हा त्या पुढच्या मोठा झाला की रक्त पिऊन मोठं अजून शिकताय नाही ते तिथं वडतंय आणि पहिला हाता बिता ढसा राहिले नव्हती इथे की जवळ हा किडा बघा याला काय म्हणतात जळू हे ना हातावर किंवा अंगावर कुठल्या पण बाहेर दाखव अंगाला डसतोय आणि रक्त ओढून घेतोय जळू चल त्या पायात बघूया बस लाल खेकडा कधी बघितला की तुम्ही छोटा आमच्या राधानगरीत सगळं बघायला भेटते हे बघा अरे पडला तुझ्या हातात पकड
कसा आहे छोटू? कसा आहे लाल खेकडा? थांब पकडू नकोस. आमच्या राधानगरी तालुक्यात भरपूर काय बघण्यासारखं आहे. आम्ही आता ट्रॅक चुकलेलो आहे आणि पावसाचं वातावरण झालंय तर आम्ही आता वरती जाणार नाही. फुलं बघितली तर आम्हाला काय बघायची नाहीत आणि आता आम्ही प्रोटीन पिऊन आम्ही झोपणार आहे इथं मस्त. आणि विषय काय झाला माहितीये का, सगळं साहित्य घेऊन गेल्यात मॅगीचं बिगीचं वरती, लाकडं वगैरे सगळं घेऊन गेल्यात आणि आमच्याकडे आहे मेन हत्यार. आमच्याकडे आहे खांडावलं पोताने घेऊन गेलं सगळं पोतं बी तर आता आमच्या नावानं जाऊन बोंबलणार आहेत. मेन 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 जे आहे तेच आमच्याकडे आहे. म्हणजे एवढीशी गोष्ट आहे, छोटीशी आहे, ह्याच्याशिवाय तिथे काहीच करू शकत नाहीत. ती मॅगी घेऊन जाऊ द्यात, लाकडं घेऊन जाऊ द्यात, काही नाही. आमच्याकडे जी मेन वस्तू आहे ती आमच्याकडेच आहे. कार्यकर्ता आता दमल्यात आणि आता प्रोटीन प्यायला लागल्यात. अवतार आयसोरिच आम्ही कधी बाहेर विसरले असं कधीच नाही. पाच झालं का चेक करू? अवतार अवतार ब्रँड इज ब्रँड. लोक अशा ठिकाणी येऊन दारू वेरू पितात आणि आम्ही प्रोटीन पितोय. पाणीच होत आहे राहिली. जळूची करामत जळूची करामत थांबत नाही. दोन दिवस आणि आगाने उठत्या वाटण करा. आणि 4:45 वाजल्यात आणि आम्ही सकाळी मला वाटते 11 वाजता मील केलेला. आता 11 नंतर 4:45 झाल्या होता. त्यानंतर आम्ही आता प्रोटीन पितोय पावसाला. म्हणजे फिरून आलोय, जाया नाही वरती. मेन जिथं जायचं होतं तिथं गेलो नाही आम्ही पावसामुळे पण. आणि जळू होते, जळू सगळ्या अंगाला लागत होते. पॅन्टेत बिंटेत गेल्यात का हे पण बघायला पाहिजे. डोंगरात रायडिंग. पाऊस आलाय आता, पर्याय नाही. जोरात पाऊस आलाय, जोरात. दगडांची किंमत आज समजली. या अख्ख्या डोंगरात दगड भेटत नाही. आम्हाला मॅगी करायची आहे आणि बघा तुम्हाला कुठे दगड दिसतोय. एक दगड भेटत नाही, एक दगड. दगडांची किंमत आज समजली. आता भूक लागली जोरात. मला बनवायची आहे मॅगी. एक दगड सापडलाय, तो पण खूप छोटा आहे. आम्हाला करायची आहे चूल आणि त्या चुलीवर आम्हाला मॅगी बनवायची आहे. त्या मॅगीसाठी भांडं आहे आमचं खूप मोठं आणि हा दगड झाला आहे छोटा. अजून एक दगड गावलाय, तो पण लई छोटा आहे. असा दगड आहे. 2 दगडे अजून मोठी पाहिजे. मी म्हटलं माझा स्कॅम झाला वाटते. एवढ्या लांब खाली गेलो आणायला, तवर आम्ही चालू केलं. बाहुबली एवढं लांब जाऊन बारकाच घेऊन माझ्यावर मोठा स्कॅम झालाय. मी गेलो खाली दगड आणायला, कार्यकर्त्यांनी दगड आणून चूल पेटवली. आम्ही आणलेली दगड तिथं जाईल आणि कार्यकर्त्यांनी बघा चूल पेटवली. मॅगी बनायची चालू पण झाली. नाही मॅगीचं काय ठेवायचं. मॅगी एवढी खतरनाक झाली हा, नादच खुळा. कट करून हे